मी तिची बारकी बहीण बोलते, माझं नाव लक्ष्मी अमित वाघमारे आहे. मला न्याय पाहिजे सर, मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही. आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे, अहो तिने अशी पडल्या, तिच्याकडे बघितलं तर तिने मला सोडून गेलं असं पण वाटत नाही. मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे. घेत असते कुठे, कधी माहेरला म्हणून माहेरला येतील नाही, कधी बापाला म्हणून बोलते ना, कधी फोनवर बोलतेत नसता. फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं. माझ्या लेकराला लई काटा काढून घेतले, कशाला बी लई जात होता. कधी बाप म्हणते नाही, कधी भाऊ म्हणते नाही. तर तुम्हीच न्याय द्या, आता का द्यायचं पाहिजे. त्यानं जसं तिला केलंय का नाही, मला कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही. लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता. त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता, असला राधम होता तो. घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा फोटा ही कळत नव्हता का, त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता. नुसतं आळ घेत असते बोलायला, नुसतं तिला आरोप घेत असते. माझ्या लेकराला सगळे घरचं जात करत असते. लय तर जाऊन सासू करायचं आणि नवरा तर नुसतं आळ घेत असता, कुणावर संशय धरायचं. माझ्या लेकराला लग्न झाल्यापासून तर असा यायचा. ननंद सासू. मी गणपती लिंबाजी कांबळे, राहणार दामणगाव, तालुका शिराळपाड येथील रहिवासी असून माझ्या मुलीचे लग्न 2020 साली उदगीर येथील नवनाथ जरी फटके याच्या बरोबर झाले. आणि लग्न झाल्यापासून 6 महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला, शारीरिक मानसिक छळ सुरू झाला. आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन, एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता. तरी 5-6 महिने मी गावी नेलो, परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा खून करण्यात आला आहे. तरी मला
लक्ष्मी अमित वाघमारे बोलते. माझी बहीण अंजली नवनाथ जरी पटके, तिचं लग्न झालं होतं. तिचं लग्न होऊन कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले होते. तिचं लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाले होते. तिला एक 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा आहे. आज तिच्या खून झालेला आहे. आम्ही राहायला पुण्याला होतो. माझं पण लग्न झालेलं आहे. मी राहायला पुण्याला होते. आम्हाला सकाळी असा फोन येतो की तिनं नस कापून घेतली आहे. तिनं नस कापून घेतली आहे. ते ऐकून आम्ही तिथून इथं उदगीर मध्ये आम्ही आलो. उदगीर मध्ये आल्याच्या नंतर आम्ही बघतोय तिला मला फर्स्ट टाइम तिला मध्ये दाखवायला नेले आम्हाला. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तर तिची नस कापलेली होती तिच्या डाव्या हाताची आणि हा करखंडा पडला होता. मग मला डाऊट आहे की